ही रस्त्यावर झालेली सभा रत्नागिरीतली, बरोबर आहे. आणि याच दिवशी मी तुम्हाला पुरावा का देतो, मी अशा गोष्टीवर बोलायचं का हा प्रश्न आहे ना. ही माझी जिल्हा परिषद गटाची झालेली सभा. जिल्हा परिषदेच्या माझ्या गटाच्या सभेला एखाद्या पक्षप्रमुखाच्या सभेपेक्षा जर 10 पट गर्दी होत असेल तर त्यांनी केलेल्या टीकेवर मी बोलावं का. अशा किती सभा झाल्या तरी याचा काही फरक पडत नाही. व्यासपीठावर असलेले अनेक लोक येत्या काही दिवसामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतील याची त्यांनी नोंद घ्यावी. मंडपवाले मला सांगितलं की 4 तालुक्याची 500 लोकांची सभा आहे, 500 खुर्च्या लावल्या आहेत, त्या 200 खुर्च्या रिकाम्या आहेत. आणि म्हणून सांगितलं एखाद्या पक्षाच्या प्रमुखाची जी शिवाजी पार्कला सभा होती ती आता रस्त्यावर येऊन घ्यायला लागते. त्याच्यामुळे तशा केलेल्या टीकेला उत्तर काय द्यायचं, जनता उत्तर देईल ना त्यांना. आणि त्यांनी माझ्यावर टीका केली ह्याच्यामध्ये मला काहीही नवल वाटत नाही, काही नवल वाटत नाही. स्वतःचे कार्यकर्ते टिकवण्यासाठी, स्वतःच्या कार्यकर्त्यांना हसवण्यासाठी, स्वतःच्या 4 कार्यकर्त्यांनी टाळा वाजवण्यासाठी हे बोलणं त्यांना क्रमप्राप्त आहे ना. हे जर बोलले नाही तर पक्षाचं अस्तित्व कसं राहील. त्याच्यामुळे उभाठाचे जे पक्षप्रमुख आले होते त्यांनी माझ्यावर जी टीका केलेली आहे याचं उत्तर रत्नागिरीतली जनता मतदानात न देईल काय, आणि कोणाचं डोकं खाली आहे, कोणाचे पाय वर आहे आणि कोण बिंडोक आहे हे दाखवून देईल.